आता सोडूया 198चा घन. प्रश्न 5वा. 198ला आपण 200 वजा 2 असं लिहिता येईल आणि त्याचा घन केला म्हणजे आपण कोणत्या याला रूपात आणलं तर a वजा b कंसाचा घन या रूपात आणलं आणि a वजा b कंसाचा घन आपल्याकडे विस्तार सूत्र काय याच्यासाठी तर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. आता एवढं लिहिल्यानंतर आपल्याला किमती दोन कळाल्या की a ची किंमत आपण 200 ठेवू शकतो आणि b ची किंमत 2 ठेवू शकतो. आणि हे ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय तर जे आपलं a वजा b चा घन किंवा विस्तार सूत्र आहे यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू पुटअप करायच्या. मग आता काय करता येईल आपल्याला इथे तर a ची किंमत आपण 200 लिहिली, त्यानंतर b ची किंमत 2 लिहिली आणि कंसाचा घन लिहिली. मग आता इथे a ची किंमत किती आहे 200 म्हणून a ची किंमत इथं a च्या घनाच्या जागी a ची किंमत टाकली म्हणजे 200 चा काय होईल घन वजा 3 a चा वर्ग म्हणजे 200 चा वर्ग कारण a ची किंमत काय 2. त्यानंतर b ची किंमत आहे 2, त्यानंतर 3 गुणिले a ची किंमत 200 आणि b ची किंमत किती आहे तर 2 म्हणजे b चा वर्ग आहे म्हणून इथं 2 चा वर्ग होईल आणि त्यानंतर वजा b चा घन म्हणजे 2 चा घन लिहावं लागेल. आता याला आपण सोडून घेऊया. आता 200 चा घन म्हटलं की किती येईल तर 200 चा घन म्हणजे 80 लाख. 200 चा घन 80 लाखाला वजा 3 गुणिले आता 200 चा वर्ग तर 200 चा वर्ग हा किती येईल तर 40,000. त्यानंतर हे 2 इथे या 200 चा वर्ग केला आपण इथे 40 लाख 40,000 हे उत्तर आलं. त्यानंतर अधिक 3 गुणिले 200 त्यानंतर 2 चा वर्ग म्हणजेच किती आला इथे 4 वजा 2 चा घन किती येते आपल्याकडे 8 येतो. आता आपण याला सोडवूयात. आता इथं हे 80 लाख वजा 3 गुणिले 4 गुणिले 2 किंवा 3 गुणिले 40,000 गुणिले 2 म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 6 24 तर याचं उत्तर येईल 2,40,000. आता हे 2,40,000 आल्यानंतर अधिक इकडे पण आपल्याला गुणाकार करावा लागेल तर 4×12 आणि 12 दोन्ही 24 तर 2,400 इथे उत्तर येईल आणि इथे वजा 8 लिहावं लागेल. त्यानंतर अधिक बेरीज आपण जवळ करूयात आणि वजाबाकी जे येतं त्याची बेरीज करूया सेपरेट. तर बघा इथं काय लिहावं लागेल आपल्याला हे झाले 80 लाख त्यानंतर हे अधिकचे 2,400 त्यानंतर हे वजा 2,40,000 आणि वजा 8. मग याची आपण काय करणार तर बेरीज 80 लाख आणि 2,400 म्हणजेच किती होईल तर 80 लाख 2,400 वजा आता 2,40,000 म्हणजेच किती होईल 2,40,008 2,40,000 2,40,008. आता याला काय करायचे आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी केली म्हणजे 10 मधून 8 गेले उरले 2 9 जशाच्या तसे त्याच्यानंतर इथे 3 त्यानंतर इथे हे 2 पण कसे येतील तर 2 पण आपले इथे 2 मधून 0 गेले म्हणजे 2 उरले. त्यानंतर 10 मधून 4 गेले म्हणजे 6 उरले आणि 9 मधून 2 गेले म्हणजे 7 उरले आणि इथे काय उरला तर 7 म्हणजे 77,62,392. तर अशा प्रकारे आपण 200 वजा 2 कंसाचा घन याचं उत्तर इथं काढलेलं
आहे. आता यानंतरचा प्रश्न बघा. यानंतरचा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे 6वा. तर 2p वजा 1/2p आणि कंसाचा काय दिलाय तर घन दिलाय. मग याला सोडवताना काय करावं लागेल आपल्याला? याची तुलना पण आपल्याला a वजा b कंसाच्या घनासोबत जर केली तर a वजा b कंसाचा घन विस्तार सूत्र काय ते आपल्याकडे तर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल की a ची किंमत आपण 2p घेऊ शकतो आणि b ची किंमत ही 1/2p घ्यावा लागेल. मग याला सोडवताना किमती जर म्हणल्या पण 2p वजा 1/2p कंसाचा घन बरोबर. आता इथं a ची किंमत 2p म्हणून 2p चा घन वजा 3 a चा वर्ग. तर a ची वर्गची किंमत किती येते तर म्हणजे 2p चा वर्ग होईल. त्यानंतर b ची किंमत किती आहे तर b ची किंमत आपल्याकडे आहे 1/2p कंस पूर्ण. त्यानंतर याला सोडवत असताना हे अधिकचे 3. त्यानंतर a ची किंमत 2p आणि b ची किंमत 1/2p कंस पूर्ण कंसाचा वर्ग आणि वजा 1/2p कंसाचा घन. म्हणजे आपण इथे किमती म्हणल्या आणि किमती म्हणल्यानंतर आपण याला सोडवूयात. तर 2 चा घन म्हणजेच किती 8 आणि p चा घन म्हणजे p चा तिसरा घात वजा इथे आपण सोडवूया याला 3 हे गुणाकारामध्ये किती आहे आता तर इथे गुणाकाराचं चिन्ह देतो मी इथे 3 गुणिले 2p चा वर्ग. आता 2 चा वर्ग किती येते तर 4 आणि इथे येईल p चा वर्ग आणि गुणिले 1/2p. त्यानंतर इकडे अधिक 3 गुणिले 2p. आता 1 चा वर्ग आपण घातांकाच्या नियमामध्ये शिकलो होतो की एखादे अंशाचा आणि छेदाचा म्हणजे अपूर्णांकाचा वर्ग असेल तर छेदाचा आणि अंशाचा वेगवेगळा वर्ग होतो. म्हणून 1 चा वर्ग किती येईल आपल्याला इथे 1 मिळेल आणि 2p चा वर्ग म्हणजे 4p चा वर्ग. 2 चा वर्ग 4 आणि p चा वर्ग केला वजा आता 1 चा घन तर 1 मिळतो आणि 2 चा घन 8 आणि p चा घन जशा तसे लिहिलं आपण. आता इथे बघा इथे काय करता येईल आपल्याला तर हे 2p म्हणजे हे p कारण छेदात आहेत आणि हे वर्ग कटआउट होतील किंवा कॅन्सल होतील आणि इथे 2 चा भाग बसेल बे दोन्ही 4 म्हणजे इथं काय भेटेल आपल्याला इथे राहील आपल्याकडे 2p राहील. ही सर्व टर्म किंवा एवढं पद कॅन्सल होईल इथं आपल्याला 2p भेटतील. त्याचप्रमाणे इथं 2p आणि 4p चा वर्ग हा p आणि हा p चा वर्ग कॅन्सल होईल आणि इथं 2 चा भाग बसेल म्हणजे इथे 2p भेटेल. म्हणजे आपल्याकडे नवीन जी किंमती मिळाल्या आहेत तर ते बघूयात आपण. तर 8p चा घन वजा 3 गुणिले 2p. आता हे p कॅन्सल झाले म्हणून इथे एकच राहिला फक्त 1/2 अधिक 3 गुणिले इथे काहीच नाही कारण हे 2p इकडे भाग बसला तर इथे काय राहील आपल्याकडे फक्त 1 गुणिले इथे काय राहिलं 1/2p 1/2p आणि इकडे वजा 1/8p चा घन. त्यानंतर आता शेवटी बघा काय उत्तर येते तर 8p चा घन. आता इथं काय करावं लागेल तर इथं गुणाकार 3 दुनी 6 गुणिले 1 म्हणजे वजा 6p आणि इथे 3 गुणिले 1 गुणिले 1 तर 3/2p अधिक 3/2p. त्यानंतर इथे वजा 1/8p चा घन. अशा प्रकारे आपल्याला 2p वजा 1/2p कंसाचा घन याचा विस्तार इथे आपल्याला मिळालेला आहे. यानंतरचं 7वं गणित बघा. याला आपण a वजा b कंसाचा घन याच्यासोबत जर तुलना केली आपण याची आणि याचा विस्तार आपल्याला माहिती आहे काय येतो तर a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. मग यामध्ये a ची किंमत आपल्याला 1 मिळाली आणि b ची किंमत
1/a मिळाली. म्हणजे आपण इथे जर किमती टाकल्या आता ए ची आणि बी ची, तर 1 वजा 1/a कंसाचा घन बरोबर काय 1 चा घन, कारण 1 ची किंमत, त्यानंतर 3 गुणिले 1 चा वर्ग गुणिले 1/a कंस पूर्ण अधिक 3 गुणिले 1 गुणिले 1/a कंसाचा वर्ग वजा 1/a कंसाचा घन. आता इथे सोडवल्यानं याला आपण काय करूयात, सोडवूयात. हे कंस सोडवायले म्हणजे 1 चा घन किती 1 वजा 3, इथे 1 चा वर्ग 1 गुणिले 1/a कंस पूर्ण अधिक 3 गुणिले 1. आता 1/a कंसाचा वर्ग याला जर सोडवला आपण तर काय येते 1 चा वर्ग 1 आणि a चा वर्ग होईल कंस पूर्ण वजा 1 चा घन म्हणजे 1 आणि a चा घन म्हणजे a चा घन. आता एवढे सोडवल्यानंतर आपण काय करूया, आतल्या बाजू सोडवूया. तर 1 वजा 3 गुणिले 1 तर 3/a आलं आणि इकडे काही अधिक 3 गुणिले, आता 3 गुणिले 1 म्हणजे 3 1 3 आणि a चा वर्ग वजा 1/a चा घन मिळेल. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की 1 वजा 1/a कंसाचा घन, याचं उत्तर आपल्याकडे काय मिळाले 1 वजा 3/a अधिक 3/a चा वर्ग वजा 1/a चा घन असं म्हणता येईल. आता याच्यात आपल्याला एक सेपरेट पण करता येत बघा. ही जी मधली टर्म आहे याला आपण एक, आता याच्यातून जर सामायिक आपण काय घेतले तर वजा सामायिक घेतले, वजा 3/a जर सामायिक घेतले आपण इथून, तर इथे काय राहील, फक्त इथे राहील अधिकचे 1 आणि इथे अधिकचं वजा 1/a चा वर्ग शिल्लक राहील आणि वजा 1/a चा घन. एकतर आपण या पद्धतीने लिहू शकतो उत्तरामध्ये तरी बरोबर आहे, किंवा याला जर अजून तुम्हाला संक्षिप्त करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. यानंतरचा तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न काय विचारतोय बघा, याची तुलना आपण कशासोबत करू शकतो तर a वजा b कंसाचा घन. आणि याची जर आपण तुलना केली, आपल्याला a वजा b कंसाची घनाची किंमत माहिती आहे की a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग वजा b चा घन. मग a ची किंमत किती तर x/3 आणि b ची किंमत किती तर 3/x. म्हणजेच आपण a वजा b ची जर किंमत टाकायची तर x/3 वजा 3/x कंसाचा घन. मग a ची किंमत काय तर x/3 कंसाचा घन, इथे किंमत ती टाकायला आपण या a आणि b च्या या विस्तार सूत्रामध्ये किमती टाकायला. मग वजा 3 a चा वर्ग म्हणजे x/3 कंसाचा वर्ग गुणिले b ची किंमत किती तर 3/x, त्यानंतर अधिकचे 3 a ची किंमत x/3 आणि b ची किंमत 3/x, त्यानंतर वजा b ची किंमत आहे आपल्याकडे 3/x आणि ते घन आहे म्हणून घन लिहिलं. आता याला जर सोडवलं तर x चा घन म्हणजे कंसाचा घन आपण सेपरेट कंस सोडवायला तर x चा घन आणि 3 चा घन किती येईल तर 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. त्यानंतर वजा 3 गुणिले x चा वर्ग आणि इथे काय येईल तर 3 चा वर्ग किती 3 त्रिक 9 गुणिले 3/x अधिक इथे सोडवल्यानंतर 3 गुणिले x/3 गुणिले, आता इथे काय होता तर इथं वर्ग होता बरोबर, म्हणजे 3 चा वर्ग 3 त्रिक 9 आणि इथं x, कारण इथं b चा वर्ग म्हणून इथं वर्ग केला आपण आणि 3 चा वर्ग 9 x चा वर्ग x स्क्वेअर वजा 3 चा घन किती येईल तर 3 चा घन येईल 27 आणि x चा घन.
आता याला सोडवल्यानंतर बघा बरेचसे इथलचे जे पद आहेत याला काय बसतो, भाग बसतो. म्हणजे या एक्स म्हणजे इथे काय तर हा एक्स आणि हा एक्स वर्ग कॅन्सल होईल. त्यानंतर इथे 3 त्रिक 9 आणि या 3ला या 3 कॅन्सल आउट होईल. त्याच्यानंतर या पदामध्ये जर पाहिलं तर हे 3 कॅन्सल होतील आणि हा एक्स आणि हा एक्सचा वर्ग हा पण कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे उत्तर काय येईल, एक्सचा घन छेद 27 वजा, कारण 3 त्रिक 9 हे 9 कटले, इथे काय राहिला फक्त एक्स राहिला, अधिक इथं गुणाकाराच्या रूपात किती असेल 9/x वजा 27/x चा घन. म्हणजे आपल्याला x/3 वजा 3/x कंसाचा घन याची किंमत इथे मिळालेली आहे.